संस्था आपल्याला पाहायची आणि ती म्हणजे कॅग. इंग्लिशमध्ये आपण त्याला कॅग म्हणतो किंवा महालेखापरीक्षक व नियंत्रक असं त्याला म्हटलं जातं. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असं इंग्लिशमध्ये त्याला कॅग म्हटलं जातं. आता घटनेमध्ये कलम 148 पासून ते कलम 151 पर्यंत या महालेखापरीक्षकाशी संबंधित तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आणि घटनेमध्ये याची तरतूद असल्यामुळे ही घटनात्मक संस्था ठरते. खरं तर महालेखापरीक्षक हा एकच व्यक्ती असतो, एक सदस्यीय ही संस्था आहे. एकच व्यक्ती महालेखापरीक्षक म्हणून काम करतो. ही बहुसदस्यीय आयोगासारखी किंवा बहुसदस्यीय अशी संस्था नाही, तर एक सदस्यीय संस्था आहे. देशाचा जो काही लेखा व लेखापरीक्षण विभाग आहे त्या विभागाचा हा प्रमुख असतो आणि हा विभाग त्याच्या अंतर्गत काम करतो. आता हे समजून घेण्यापूर्वी आधी लेखा किंवा लेखापरीक्षण म्हणजे काय हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, आपल्या देशामधचा कारभार जो आर्थिक कारभार आहे तो केंद्र सरकार चालवतं. अर्थसंकल्प त्यासाठी संसदेमध्ये सादर करतं. त्या अर्थसंकल्पाला संसदेची मान्यता घेतं आणि मग पूर्ण वर्षभर केंद्र सरकार तो कारभार चालवतं. त्यामध्ये कर आणि इतर महसुलाच्या रूपाने पैसे गोळा केले जातात. ते आपल्या निधीमध्ये, संचित निधीमध्ये ठेवले जातात. तसंच लोकांकडून काही पैसा असतो तो भारताचा सार्वजनिक निधी असतो, पब्लिक अकाउंट असतं, त्याच्यामध्ये तो पैसा टाकला जातो. तो भारत सरकारचा नसतो, तो लोकांचा असतो. फक्त तो वापरण्यासाठी घेतलेला असतो, तो व्याजासकट परत करायचा असतो. तसंच आकस्मिक निधी असतो जो अचानकपणे उद्भवणाऱ्या ज्या काही संकटे आहेत त्यांना तोंड देण्यासाठी आकस्मिक निधीची तरतूद असते. म्हणजे असे वेगवेगळे निधी असतात, त्याच्यामध्ये पैसे येत असतात आणि त्याच्यातून पैसे सरकार खर्च करत असतं वेगवेगळ्या कारणासाठी. मग असा पैसा जमा करणं आणि पैसा खर्च करणं याच्यावरती योग्य नियंत्रण असलं पाहिजे. हा पैसा योग्य पद्धतीने गोळा केला पाहिजे आणि योग्य कारणासाठीच तो खर्च झाला पाहिजे. म्हणजे याच्यावरती बंधन असलं पाहिजे. कोणत्याही सरकारला स्वतःच्या मनमानीपणे तो पैसा खर्च करता आला नाही पाहिजे किंवा कोणत्याही गोष्टीवरती तो पैसा खर्च करता आला नाही पाहिजे. आणि त्यासाठीच आपल्याकडे अर्थसंकल्प संसदेपुढे मांडण्याची तरतूद आहे. म्हणजे केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्याचं राज्य सरकार हे स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करत नाही किंवा स्वतःच्या मर्जीप्रमाणे पैसे जमा करत नाही. त्यासाठी त्याला संसदेची मान्यता किंवा राज्य विधिमंडळाची मान्यता लागते आणि संसदेचे लोक जे असतात ते लोकांनी निवडून दिलेले असतात. थोडक्यात लोकांची मान्यता त्याला आवश्यक असते. केंद्र सरकार स्वतःच्या मर्जीने पैसे खर्च करू शकत नाही. आता ही जरी तरतूद असली संसदेच्या मान्यतेची, तरी प्रत्यक्षात खर्च करताना आणि प्रत्यक्षात पैसे गोळा करताना ते कशा पद्धतीने गोळा केले गेले, कशा पद्धतीने खर्च केले गेले हे तपासणं गरजेचं असतं. म्हणजे ठीक आहे, संसदेने मान्यता दिलेली आहे, एवढे पैसे गोळा करा, या करा मार्गांनी पैसे गोळा करा आणि संसदेने मान्यता दिल्याप्रमाणेच सरकारने तो खर्च देखील केला जातो. पण हे करत असताना ते योग्य पद्धतीने खरंच त्या पद्धतीने केलंय का? संसदेने ज्या योजनांवरती खर्च करण्याची परवानगी दिलेली होती केंद्र सरकारला, त्याच योजनांवरती केंद्र सरकारने पैसा खर्च केलाय का? किंवा संसदेने जेवढा पैसा खर्च करण्याची परवानगी दिली ती तेवढाच पैसा खर्च केलाय का? तर हे तपासणं आवश्यक असतं आणि यासाठीच हा महालेखापरीक्षकाची जी काही संस्था आहे किंवा महालेखापरीक्षक आहे त्याची तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली आहे. खरं तर याचं नाव नियंत्रक व महालेखापरीक्षक असं आहे. त्यानं सरकारच्या खर्चावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे अशी भूमिका आपल्या राज्यघटनेला अपेक्षित होती, परंतु प्रत्यक्षात त्याचं काम पाहिलं तर तो नियंत्रणाचं काम करत नाही, तो फक्त परीक्षणाचं काम करतो. म्हणजे सरकारने मागच्या वर्षामध्ये जो खर्च केलेला आहे आणि ज्या मार्गाने आपल्या तिजोरीमध्ये पैसा जमा केलेला आहे त्या जमा खर्चाचं पाहणी किंवा तपासणी हा महालेखापरीक्षक 1 वर्षानंतर करतो. म्हणजे ते जमा खर्च किंवा खर्च झाल्यानंतर केंद्राकडून सरकारकडून हा महालेखापरीक्षक तपासणी करतो. म्हणजे खर्च होऊन गेल्यानंतर तपासणी करणं त्याचं काम आहे. त्याच्याकडे खर्च करताना नियंत्रण ठेवण्याचं काम नाही. परंतु ब्रिटनमध्ये मात्र महालेखापरीक्षकाकडे नियंत्रणाचंही काम आहे. म्हणजे तिथे सरकारच्या तिजोरीतून
मंत्रिमंडळाला पैसे काढण्यासाठी संसदेची मान्यता तर लागतेच, पण त्याचबरोबर प्रत्येक वेळी पैसे काढताना महालेखापरीक्षकाची स्वाक्षरी लागते. परंतु आपल्या देशामध्ये तसं नाहीये, फक्त लेखापरीक्षण करणं एवढंच काम आहे. आता हे जे लेखापरीक्षण आहे, लेखे म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला अकाउंट म्हटलं जातं. भारताचं जे काही अकाउंट आहे त्याचं परीक्षण करण्याचं काम हा महालेखापरीक्षक करतो. खरं तर या 1976 पूर्वी स्वतःच लेखे तयार करणं आणि त्याचं परीक्षण करणं ही दोन्ही कामं या कॅगकडेच होती. आता लेखे तयार करणं म्हणजे काय, तर किती पैसे आले आणि किती पैसे खर्च झाले याचं 2 स्तंभामध्ये 2 कॉलममध्ये त्याचं वर्गीकरण तयार करायचं. म्हणजे कोणकोणत्या मार्गाने किती पैसे जमा झाले एका कॉलममध्ये आणि कोणकोणत्या मार्गांनी पैसे खर्च झाले ते दुसऱ्या कॉलममध्ये, हे तयार करायचं. जसा खर्च झाला तसं ते तयार करायचं. याला म्हणायचं अकाउंटिंग किंवा लेखे तयार करणे. आणि हे काम जो करतो व्यक्ती त्याला म्हटलं जातं लेखापाल, अकाउंटंट म्हटलं जातं. आणि लेखा परीक्षण करणं म्हणजे काय, अकाउंट ऑडिट करणं, अकाउंट ऑडिटिंग. म्हणजे अकाउंटिंग हे काम वेगळं, लेखे तयार करणं, आणि अकाउंट ऑडिटिंग हे काम वेगळं. म्हणजे त्या तयार केलेल्या लेख्याचं परीक्षण करायचं, तपासणी करायची. म्हणजे जो तयार केलेला लेखा आहे म्हणजे अकाउंट आहे, ज्याच्यामध्ये पैसे कसे जमा झाले आणि कसे खर्च झाले याचा नोंद केलेली आहे, तर ते तपासण्याचं काम करणारा जो व्यक्ती आहे त्याला महालेखापरीक्षक म्हटलं जातं. आणि 1976च्या पूर्वी ही दोन्ही कामे हा कॅगच करत होता, महालेखापालाचं. म्हणजे स्वतःच अकाउंट तयार करायचं आणि स्वतःच तपासायचा. आणि हे योग्य नाही. म्हणजे एक व्यक्ती आहे जो स्वतःच तयार करतोय आणि स्वतःच तपासतोय, तर याला अर्थ राहत नाही. म्हणून 1976 मध्ये संसदेने कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये महालेखापरीक्षकाच्या कार्यांमध्ये बदल केला. आणि मग महालेखापरीक्षकाच्या कार्यामध्ये बदल होऊन महालेखापरीक्षकाचं जे काही अकाउंट तयार करण्याचं काम होतं ते वित्त मंत्रालयाच्या द्वारे काम करणाऱ्या व्यक्तीकडे सोपवलं आणि त्याला म्हटलं महालेखापाल. तो व्यक्ती वेगळा झाला, अकाउंट तयार करण्याचं काम वेगळ्या व्यक्तीकडे गेलं आणि त्या अकाउंटचं तपासणी करण्याचं काम फक्त आता कॅगकडे राहिलं. तर अशा पद्धतीनं महालेखापरीक्षकाची ही वाटचाल आपल्या देशामध्ये झालेली आहे. आणि 1976 नंतर जो काही महालेखापरीक्षकाचं पद आहे तो फक्त आता अकाउंटिंगचं काम करतो, अकाउंट ऑडिटिंगचं काम करतो. म्हणजेच लेख्यांचं परीक्षण करण्याचं काम करतो. म्हणजे सरकारचं जे काही अकाउंट असतं ते तपासण्याचं काम हा महालेखापरीक्षक करतो. तर लोकशाही प्रणालीमध्ये जसं निवडणूक आयोग आहे, जसं उच्च न्यायालय आहे, किंवा जसं सरकारची नोकरीमध्ये भरती करण्यासाठी संघ लोकसेवा आयोग आहे, तसंच हा महालेखापरीक्षकाचं पद देखील खूप महत्त्वाचं आहे. लोकशाहीचा आधार आहे तो. मग या महालेखापरीक्षकाची नियुक्ती, त्याचा कार्यकाळ या संबंधी आपल्याला थोडी माहिती घ्यायची. तर आता लक्षात घ्या, महालेखापरीक्षकाची नियुक्ती कशी होते. तर राष्ट्रपती स्वतःच्या सही शिक्क्यानिशी ऑर्डर काढतात आणि त्या आदेशाद्वारे, ऑर्डरद्वारे व्यक्तीची महालेखापरीक्षक म्हणून किंवा कॅगपदी नियुक्ती केली जाते. म्हणजे राष्ट्रपतीकडून त्याची नियुक्ती केली जाते. आता घटनेमध्ये याची शपथ दिलेली आहे. म्हणजे पद ग्रहण करण्यापूर्वी महालेखापरीक्षकाला शपथ घ्यावी लागते. ती शपथ काय असते, तर लक्षात घ्या की महालेखापरीक्षकाच्या शपथेमध्ये पुढील घटक असतात. पहिला घटक असतो राज्यघटनेप्रती निष्ठा व श्रद्धा बाळगणे, याची शपथ त्याला घ्यावी लागते. त्यानंतर भारत देशाचं सार्वभौमत्व व एकता अबाधित राखणे, ही दुसरी शपथ त्याला घ्यावी लागते. त्यानंतर आपल्या पदाची कामे योग्य रीतीने, निष्ठेने, पूर्ण क्षमतेने व ज्ञानाच्या आधारे निष्पक्षपातीपणे, निर्भयपणे करण्याची शपथ त्याला घ्यावी लागते. म्हणजे आपल्या पदाची कामे पूर्ण क्षमतेने, कोणत्याही पक्षपातीपणा न करता करण्याची शपथ त्याला घ्यावी लागते. आणि चौथा घटक असतो तो म्हणजे राज्यघटना व कायदा यानुसार देशामधला आर्थिक व्यवहार चालला पाहिजे याची हमी देणं, हमी देण्याचं काम हे त्याचं असतं आणि त्याची शपथ त्याला घ्यावी लागते. तर अशा 4 गोष्टींची शपथ हा महालेखापरीक्षक घेत असतो. त्यानंतर त्याचा कार्यकाल जर पाहिला तर तो आहे नियुक्तीपासून 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष, यातील जे काही अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत तो पदावरती राहतो. आणि जरी हा निश्चित असा कार्यकाल घटनेमध्ये दिला असला
तरी तो राष्ट्रपतींकडे हा कार्यकाल संपण्याच्या अगोदर आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. तसंच राष्ट्रपती त्याला पदावरून बडतर्फ देखील करू शकतात, परंतु त्यांना ते आपल्या स्वविवेकाधिकाराने करता येत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून काढण्यासाठी जी पद्धत वापरली जाते आणि जी कारणे आहेत त्याच कारणावरून त्याच पद्धतीनं महालेखापरीक्षकाला पदावरून काढता येतं. मग आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून कसं काढतात? त्यासाठी संसदेमध्ये ठराव मांडावा लागतो. संसदेमध्ये ठराव मांडल्यानंतर त्याच्यावरती एक 3 सदस्यांची समिती नेमली जाते. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश आणि एक ज्येष्ठ किंवा प्रसिद्ध असा कायदेतज्ञ, या 3 लोकांची समिती असते. ती समिती तपासणी करते आणि जर त्या समितीला अकार्यक्षमता या आधारावरती जर तो व्यक्ती दोषी आढळला किंवा त्याच्यावरती केलेले आरोप योग्य आढळले तर ती समिती गृहाला तशी शिफारस करते आणि मग संसदेच्या दोन्ही गृहामध्ये जर विशेष बहुमताने म्हणजे गृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या 2/3 एवढ्या बहुमताने जर दोन्ही गृहामध्ये महालेखापरीक्षकाला पदावरून काढण्याचा ठराव पारित झाला तर महालेखापरीक्षकाला राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात किंवा त्यांना बडतर्फ करू शकतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीशाला पदावरून काढण्यासाठी जी पद्धत आणि जी कारणे वापरली जातात तीच कारणे महालेखापरीक्षकासाठी देखील वापरलेली आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता महालेखापरीक्षकाचं काम हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सरकारच्या खात्यांची तपासणी करणं हे त्याचं काम आहे आणि हे काम त्यानं कोणाच्याही दबावाशिवाय करणं गरजेचं असतं. त्यासाठी त्याला काही स्वातंत्र्य घटनेमध्येच देण्यात आलेली आहेत. तर ती कोणती स्वातंत्र्य आहेत? पहिली बाब म्हणजे त्यांना कार्यकालाची निश्चित अशी हमी दिलेली आहे. त्यानंतर निवृत्तीनंतर त्यांना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्यामध्ये कुठेही नोकरी करता येत नाही. महालेखापरीक्षक निवृत्त झाल्यानंतर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये त्यांना नियुक्ती केली जाऊ शकत नाही. तसंच या महालेखापरीक्षकांचं जे वेतन असतं किंवा भत्ते असतात ते संसद ठरवते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना प्रतिकूल ठरतील अशा पद्धतीने ते कमी करता येत नाहीत. तसेच भारताच्या संचित निधीवरती तो खर्च भारित असतो. म्हणजे संसदेमध्ये त्याच्यावरती मतदान घेतलं जात नाही, फक्त त्याच्यावरती चर्चा केली जाऊ शकते. तसंच हा जो काही लेखापरीक्षण विभाग आहे भारताचा त्याच्यामध्ये महालेखापरीक्षक त्याचे प्रमुख असतात, परंतु त्यांना मदत करण्यासाठी इतर काही कर्मचारी वर्ग असतो. तर त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि ही नियुक्ती करताना ते महालेखापरीक्षकाशी विचारविनिमय करतात. हे देखील महालेखापरीक्षकांना दिलेले एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. अशा पद्धतीनं ही एक स्वायत्त आणि स्वतंत्र अशी संस्था आहे जी कोणाच्याही दबावाशिवाय काम करते आणि त्याची स्वातंत्र्य जी आहेत ती घटनेमध्येच देण्यात आलेली आहेत. आता आपल्याला पुढचा घटक पाहायचा आहे तो म्हणजे महालेखापरीक्षकाचे अधिकार आणि कर्तव्य. तर घटनेच्या कलम 149 मध्ये असं म्हटलेलं आहे की महालेखापरीक्षकाचे अधिकार आणि कर्तव्य ठरवण्याचा अधिकार संसदेला असेल. म्हणजे घटनेमध्ये महालेखापरीक्षकाचे अधिकार किंवा कर्तव्य काय असतील हे दिलेलं नाही, ते संसदेला ठरवण्याचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कलम 149 मध्ये. आणि मग त्यानुसार संसदेने एक कायदा देखील केला. महालेखापरीक्षक कर्तव्य, अधिकार आणि सेवा शर्ती कायदा 1971 सालचा कायदा हा करण्यात आला. म्हणजे 1971 साली महालेखापरीक्षकाचे अधिकार आणि कर्तव्य सांगणारा कायदा संसदेने केला. पुन्हा 1976 मध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली आणि मी मगाशीच म्हटलं की या 1976 मध्येच महालेखापरीक्षकाकडे जे लेखे बनवण्याचं, अकाउंट बनवण्याचं काम होतं ते काम त्याच्यापासून वेगळं केलं आणि ते महालेखापालाला दिलं. त्याच्याकडे महालेखापरीक्षकाकडे फक्त अकाउंट ऑडिटिंगचं काम ठेवलं. तर हे 1976 मध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती करून करण्यात आलं. आता मग त्याचे अधिकार किंवा कर्तव्य काय आहेत ते आपण पाहूयात. पहिलं पाहूयात भारताचा संचित निधी, तसंच प्रत्येक राज्याचा संचित निधी, तसंच ज्या ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहेत म्हणजे दिल्ली आणि पॉंडिचेरी यांच्या
या केंद्रशासित प्रदेशांचा संचित निधी यांचं लेखापरीक्षण करणं हे त्याचं काम आहे. पहिलं काम काय की संचित निधीचं लेखापरीक्षण करायचं. कोणाचा संचित निधी? भारत सरकार म्हणजेच केंद्र सरकार, तसंच प्रत्येक राज्याचा संचित निधी, तसंच ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहेत त्या केंद्रशासित प्रदेशांचा संचित निधी. या संचित निधीचं लेखापरीक्षण करायचं. लेखापरीक्षण म्हणजे काय तर जे काही लेखापालाने लेखे तयार केले असतील जमा खर्चाचं ते पडताळून पाहायचं, त्याची तपासणी करायची. ज्या कामासाठी संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने पैसा खर्च करण्याची परवानगी दिली त्याच कामावरती पैसा खर्च झालेला आहे का किंवा तेवढाच पैसा खर्च झालेला आहे का या बाबी तपासायच्या. याला म्हणतो लेखापरीक्षण. आणि संचित निधीचं लेखापरीक्षण करणं हे त्याचं प्रमुख काम आहे. त्यानंतर दुसरं काम किंवा कार्य म्हणजे आकस्मिक निधी किंवा सार्वजनिक खातं जे आहे त्याच्यामधून जो खर्च केला जातो त्याचं परीक्षण करायचं. आपल्या देशाचा आणि प्रत्येक राज्याचा आकस्मिक निधी असतो, तसंच पब्लिक फंड हा देखील असतो, म्हणजे लोकांचा पैसा त्याच्यामध्ये असतो. लोकांनी बचत करून ठेवलेला पैसा त्यामध्ये जमा केला जातो आणि सरकार तो पैसा वापरतं, परंतु कालांतराने तो पैसा लोकांना व्याजासकट द्यावा लागतो. त्याला आपण म्हणतो सार्वजनिक खातं. तर या सार्वजनिक खात्यातील व आकस्मिक निधीतील पैसा जो आहे तो खर्च केला जातो सरकारकडून आणि त्या खर्चाचं परीक्षण करण्याचं काम हा महालेखापरीक्षक करत असतो. हे त्याचं दुसरं काम. त्यानंतर तिसरं काम आहे ते म्हणजे भारत सरकारच्या प्रत्येक विभागाचं लेखापरीक्षण करायचं, तसंच प्रत्येक राज्याच्या कोणत्याही विभागाचं लेखापरीक्षण करायचं. म्हणजे भारत सरकारचे वेगवेगळे विभाग असतात. वित्त मंत्रालय असतं, रेल्वे मंत्रालय असतं, बरोबर आहे. असे वेगवेगळे विभाग किंवा वेगवेगळी मंत्रालय असतात. तसंच प्रत्येक राज्याची वेगवेगळी मंत्रालय असतात. तर या प्रत्येक विभागाचं किंवा त्या मंत्रालयाच्या जमा खर्चाचं लेखापरीक्षण करणं हे देखील या महालेखापरीक्षकाचं कार्य आहे किंवा कर्तव्य आहे. आणि चौथं काम म्हणजे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या एकूण जमा आणि खर्चाचं लेखापरीक्षण करणं. तर अशी प्रमुख कामे किंवा प्रमुख कर्तव्ये हा महालेखापरीक्षक बजावत असतो. याशिवाय काही महत्त्वाच्या संस्थांचं देखील लेखापरीक्षण या महालेखापरीक्षकाला करावं लागतं. तर अशा कोणत्या संस्था आहेत की ज्यांचं महालेखापरीक्षक लेखापरीक्षणाचं काम करतात तर तेही पाहूयात. तर यामध्ये केंद्र किंवा राज्याकडून आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या महत्त्वाचे सार्वजनिक प्राधिकरणे, म्हणजे केंद्र सरकारने स्थापन केलेलं की ज्याला केंद्राकडून आर्थिक सहाय्य दिलं जातं, केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीवरती ते प्राधिकरण चालतं, असं प्राधिकरण किंवा महामंडळ त्याचं लेखापरीक्षण करण्याचा अधिकार हा महालेखापरीक्षकाला आहे. तसंच सरकारच्या मालकीच्या कंपन्या ज्या असतात, सार्वजनिक उपक्रम आपण ज्याला म्हणतो, तर त्यांचं देखील लेखापरीक्षण करण्याचा अधिकार हा महालेखापरीक्षकाला असतो. तसंच इतर काही महामंडळे किंवा संस्था ज्या त्या संस्थेच्या स्थापना ज्या कायद्याने झालेली आहे किंवा सरकारच्या आदेशानुसार झालेली असेल आणि मग त्या कायद्यामध्ये किंवा आदेशामध्ये तरतूद केलेली असेल तर ती संस्था देखील महालेखापरीक्षकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते. तसंच राष्ट्रपती आणि राज्यपाल जेव्हा जेव्हा महालेखापरीक्षकाकडे काम सोपवतात एखाद्या संस्थेचं किंवा एखाद्या कंपनीचं, तर तेव्हा महालेखापरीक्षकाला त्या संस्थेचं लेखापरीक्षण करावं लागतं. तर अशा काही संस्थांचे जमा खर्च पडताळण्याचं काम महालेखापरीक्षक करत असतो. याशिवाय आणखी एक महत्त्वाचं काम या महालेखापरीक्षकाला करावं लागतं ते म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आपलं जे काही अकाउंट आहे ते कशा पद्धतीनं त्याचं अकाउंटिंग करायचं याची पद्धत हा महालेखापरीक्षक सांगतो. आत्ताच मी सांगितलं की लेखे तयार करणं म्हणजे अकाउंट्स तयार करणं, अकाउंटिंग करणं हे काम वेगळं आहे आणि त्या लेख्यांचं परीक्षण करणं म्हणजेच अकाउंट तपासणं हे काम वेगळं आहे. अकाउंट तपासण्याचं काम महालेखापरीक्षक करतो. अकाउंट बनवण्याचं काम हे केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये एक स्वतंत्र अधिकारी असतो, त्याला लेखापाल म्हटलं जातं, अकाउंटंट म्हटलं जातं, तो करत असतो. राज्य सरकारांच्या बाबतीत मात्र अजूनही महालेखापरीक्षकच अकाउंट बनवण्याचं काम आणि अकाउंट तपासण्याचं काम तो एकच व्यक्ती करत असतो. कोण? महालेखापरीक्षक. परंतु केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये मात्र लेखे बनवण्याचं काम वेगळ्या अधिकाऱ्याकडे आहे.
आणि मग राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आपलं जे लेखे बनवायचे आहेत ते कशा पद्धतीने बनवायचे याचं मॉडेल सुचवण्याचं काम हा महालेखा परीक्षक करतो. हे देखील त्याचं एक महत्त्वाचं काम आहे. आणि त्यांचं सगळ्यात शेवटचं काम म्हणजे केंद्रासंबंधी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल सादर करणे आणि राज्यासंबंधी राज्याच्या राज्यपालाकडे आपला अहवाल सादर करणे दरवर्षी हे महालेखा परीक्षकाचं प्रमुख काम आहेत. तर अशा पद्धतीनं महालेखा परीक्षक जो आहे तो आपली कर्तव्ये किंवा आपली कार्य बजावत असतो. याशिवाय आपण बघा केंद्र राज्य संबंध पाहताना तिथे म्हटलं होतं की केंद्र जो काही महसूल करातून महसूल गोळा करतं तो महसूल गोळा करण्यासाठी केंद्राला काही खर्च येतो. तो खर्च वजा करून जो महसूल शिल्लक राहतो त्याला आपण म्हणतो निव्वळ कर महसूल किंवा निव्वळ केंद्राचा महसूल. आणि त्या निव्वळ महसुलातूनच राज्याला वाटा दिला जातो. मग हे जे निव्वळ महसूल आहे तो मोजण्याचं काम आणि त्याला प्रमाणित करण्याचं काम हे महालेखा परीक्षकाचं असतं. आणि घटनेच्या कलम 279 मध्ये हे कार्य दिलेलं आहे की कर महसूल व शुल्क जे आहे त्याचं निव्वळ संकलन किती झालं हे ठरवणं आणि त्याला प्रमाणपत्र देणं हे काम महालेखा परीक्षकाचं आहे. तसंच आपण संसदीय समित्या पाहताना म्हटलं होतं की सार्वजनिक लोकलेखा समिती ही सरकारच्या खर्चावरती परीक्षण करणारी एक महत्त्वाची संसदेची समिती आहे. आणि या समितीला तिचं कार्य करताना महालेखा परीक्षक मार्गदर्शक म्हणून काम करत असतो. तर हेही लक्षात ठेवायचं आहे, महालेखा परीक्षकाचं हे काम देखील आहे. तर अशा पद्धतीनं महालेखा परीक्षक आपली आर्थिक बाबतीमध्ये परीक्षणाचं काम करत असतो. केंद्र सरकार, राज्य सरकार तसंच त्यांच्या नियंत्रणाखाली असणारी महत्त्वाची प्राधिकरणे, त्या सरकारच्या कंपन्या यांच्याबाबत हा लेखा परीक्षणाचं काम करतो. राज्य सरकारांच्या बाबतीत लेखे तयार करण्याचं काम देखील महालेखा परीक्षकच करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग हा महालेखा परीक्षक जेव्हा असं लेखा परीक्षण करतो तेव्हा शेवटी वर्षाच्या शेवटी तो काय करतो, राष्ट्रपतीकडे आपला अहवाल सादर करत असतो. तर तो 3 प्रकारचे अहवाल सादर करतो. कोणकोणते? एक असतं विनियोजन लेखा परीक्षणाचा अहवाल. विनियोजन म्हणजे काय, तर केंद्र सरकारने जो खर्च केलेला आहे तो कोणत्या मार्गाने केला आणि किती केला हे दाखवणारं एक अहवाल असतो, त्याला म्हटलं जातं विनियोजन लेखापरीक्षण अहवाल. दुसरा असतो वित्तीय लेखापरीक्षण अहवाल. यामध्ये केंद्र सरकारने कोणत्या मार्गाने पैसा जमा केला आणि किती पैसा जमा केला याचा अहवाल म्हणजेच वित्तीय लेखापरीक्षणाचा अहवाल. हा दुसऱ्या प्रकारचा अहवाल. आणि तिसरा अहवाल असतो तो असतो केंद्र सरकारच्या मालकीच्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा सार्वजनिक उपक्रम आहेत त्यांच्या लेखापरीक्षणाचा अहवाल. तर असे 3 प्रकारचे अहवाल हा महालेखा परीक्षक राष्ट्रपतीकडे सादर करतो. आणि मग राष्ट्रपती हा महालेखा परीक्षकाने दिलेले अहवाल संसदेच्या दोन्ही गृहापुढे मांडतात आणि मग त्याच्यावरती चर्चा होते. आणि संसदेमध्ये विरोधी पक्षाचे सभासद किंवा सदस्य हे सरकारला त्या लेखापरीक्षणाच्या अहवालावरून काही प्रश्न विचारतात, त्यांना जाब विचारतात. तर अशा पद्धतीनं वित्तीय प्रशासनाच्या बाबतीत महालेखा परीक्षकाची भूमिका आणि कार्य हे खूप महत्त्वाचं आहे. सरकारच्या खर्च करण्यावरती आणि पैसे जमा करण्यावरती नियंत्रण ठेवणारी ही एक संस्था आहे. परंतु पुन्हा लक्षात आणून देतो की ही संस्था खर्च झाल्यानंतर त्याचं परीक्षण करते. खर्च करताना सरकारवरती कोणतंही नियंत्रण ठेवत नाही. परंतु जरी असं असलं तरी खर्च केल्यानंतर ही संस्था परीक्षण करणार आहे, तो अहवाल संसदेपुढे जाणार आहे आणि संसदेला म्हणजेच लोकांना सरकारला उत्तर द्यावं लागतं. हा एक नैतिक दबाव सरकारवरती असतो आणि म्हणून सरकार खर्च करताना तो नैतिकतेमध्ये राहून किंवा नियमामध्ये राहूनच घटनेच्या आणि संसदेच्या कायद्यानुसारच केंद्र सरकार जे आहे ते खर्च करतं. तर अशा पद्धतीनं महत्त्वाची भूमिका महालेखा परीक्षक पार पाडतो, हे लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात काय तर महालेखा परीक्षक संसदेच्या वतीने केंद्र सरकारचे लेखापरीक्षण करण्याचं काम करत असतो. जरी आता अशा पद्धतीनं महालेखा परीक्षकाला केंद्राच्या जमा खर्चाचं आणि राज्य सरकारच्या जमा खर्चाचं परीक्षण करण्याचा अधिकार असला तरी त्याच्यावरती काही मर्यादा देखील आहेत. कोणती मर्यादा आहे तर गुप्त माहिती खातं सरकारचं जे असतं म्हणजे
गुप्तपणे कार्य करणारं गुप्त वार्ता खातं जे असतं सरकारचं, तर त्या खात्याचं लेखापरीक्षण महालेखापरीक्षकाला करता येत नाही. तर ही त्याच्यावरची एक मर्यादा आहे. अशा पद्धतीनं महालेखापरीक्षक आपलं काम करतो, त्याचे अधिकार आहेत, त्याची कर्तव्य आहेत. आता काही सार्वजनिक महामंडळे असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉर्पोरेशन्स म्हणतो. तर ही सार्वजनिक महामंडळे विशिष्ट कार्यासाठी, विशिष्ट उद्देशासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून स्थापन केली जातात. त्यांचं महत्त्वाचं कार्य ती करत असतात आणि त्या महामंडळांचं लेखापरीक्षण करण्याचा अधिकार देखील या महालेखापरीक्षकाला आहे. परंतु सगळ्याच महामंडळांचं लेखापरीक्षण हा महालेखापरीक्षक जो आहे तो स्वतः करत नाही. काही महामंडळांचं लेखापरीक्षण तो स्वतः प्रत्यक्षपणे करतो. काही महामंडळांच्या बाबतीत त्याच्या परवानगीनं खाजगी लेखापरीक्षक नेमला जातो आणि त्या खाजगी माणसाकडून त्या अकाउंटचं चेकिंग किंवा परीक्षण करून घेतलं जातं. तर काही बाबतीमध्ये त्याच्या परवानगीशिवायच खाजगी व्यक्ती नेमला जातो आणि त्याच्याकडून लेखापरीक्षण करून घेतलं जातं. तर काही महामंडळे लक्षात घ्या की ज्यांचं लेखापरीक्षण स्वतः महालेखापरीक्षक करत असतो स्वतः, तर त्यांच्यामध्ये ONGC आहे, इंडिया एअरलाइन्स आहे किंवा एअर इंडिया आहे. तर या प्रकारच्या काही महामंडळे आहेत की ज्यांचं लेखापरीक्षण स्वतः महालेखापरीक्षक करतो. काही महामंडळांच्या बाबतीत महालेखापरीक्षकाची परवानगी घेऊन खाजगी लेखापाल किंवा खाजगी लेखापरीक्षक नेमला जातो केंद्र सरकारकडून आणि त्याच्या मार्फत मग त्या कंपन्या किंवा महामंडळांचं लेखापरीक्षण केलं जातं. तर अशांमध्ये औद्योगिक वित्त महामंडळ ही संस्था आहे एक. त्यानंतर काही महामंडळे अशी आहेत की ज्याच्याशी महालेखापरीक्षकाचा काहीही संबंध नसतो. महालेखापरीक्षकाच्या अधिकार क्षेत्राच्या पूर्णपणे बाहेर ती महामंडळे असतात. यामध्ये आपलं LIC आहे, भारतीय जीवन विमा निगम किंवा कॉर्पोरेशन जे आहे ते येतं. आपली RBI येते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया. या काही संस्था किंवा महामंडळे आहेत की जी महालेखापरीक्षकाच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत. तर त्याची खाजगी लेखापरीक्षकाकडून त्याचं लेखापरीक्षण केलं जातं. तर अशा पद्धतीनं महालेखापरीक्षकाला महत्त्वाची भूमिका दिलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती काही मर्यादा आहेत, त्याच्या कार्यावरती काही बंधने आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं महालेखापरीक्षक ही एक आर्थिक किंवा वित्तीय प्रशासनामधील केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या जमा खर्चाचं परीक्षण करणारी महत्त्वाची घटनात्मक संस्था आहे की ज्याच्या संबंधी घटनेमध्येच स्पष्टपणे तरतुदी दिलेल्या आहेत. त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे आणि देशाच्या लोकशाहीला टिकवण्यामध्ये ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं आपण महालेखापरीक्षक, ज्याला इंग्लिशमध्ये CAG कंट्रोलर अँड ऑडिटिंग जनरल असंही म्हटलं जातं, तर त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. यानंतर आपल्याला घटनात्मक संस्थांमध्ये पुढे जाऊन पुढची घटनात्मक संस्था पाहायची